नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका राधिका भांडारकर लिखित कादंबरी जिजी. प्रकरण 6. ऐलूचा बाळ 6 वर्षांचा झाला. तो मनापासून नेमाने अभ्यास करीत असे. त्याला छचोर खेळ आवडत नसत. त्याचे खेळही भारदस्त असत. तो रोज सूर्यनमस्कार घालत असे. दर शनिवारी शनी महात्म्य वाचित असे आणि कुटुंबियांना वाचून दाखवत असे. त्याची वाणी, उच्चार आणि विचार स्पष्ट असत. बाळाला वाढवायचं, त्याच्यावर उत्तम संस्कार करायचे आणि एक यशस्वी आयुष्य जगण्यासाठी सक्षम करायचं, हेच ऐलूच्या जीवनाचं ध्येय होतं आणि त्यासाठीच ती जगत होती. पण एक दिवस तिचे सासरे तिच्या वडिलांना काही सांगत असताना तिने ते चोरून ऐकलं. ते सांगत होते, आता आम्ही म्हातारे झालो. केव्हा जाऊ याचा नेम नाही. तेव्हा सूनबाईंचं कसं होईल याची मला फार काळजी वाटते. सूनबाई फारच तरुण आहे. बाळ मोठा होईपर्यंत तिला कोणाचाच आधार नाही. तुम्हीच माझ्या या बाळाला, वंशाच्या दीपकाला सांभाळा. तसेही तुम्हाला मुलगा नाही. तुम्ही याचा सांभाळ करा. माझा पुत्र जावा आणि मी तुम्हास हे सांगावे हे खूप दुःखदायक आहे. पण एका हुशार चांगल्या मुलीचे देवाने किती नुकसान केले. तिच्या वयाकडे पाहिले की फार फार वाईट वाटते. कशी जगेल? काय होईल तिचं? ऐलूला हा संवाद काहीसा नकारात्मक वाटला. निर्धारानं जगू पाहणारे ऐलू का कोण जाणे पण त्या दिवशी कोसळली, हताश झाली. मग तिने मनाशी काहीतरी ठरवले. बाळाला झोपवले. घरातील देवांना नमस्कार केला. प्रार्थना केली, देवा, माझ्या बाळाचे आणि वृद्ध सासू सासऱ्यांचे रक्षण कर. मग ती घराजवळच असल्या तळ्यागाठी आली. तळ्याच्या सर्व पायऱ्या उतरली आणि गुडघाभर पाण्यात उभी राहिली. पाण्याला नमस्कार केला. हे देवतांनो, सर्वतोपरी माझ्या बाळाचे रक्षण करा. असे म्हणून खोल पाण्यात उडी टाकणार इतक्यात तिला बाळ खूप रडतो आहे असा भास झाला. झोपेतून जागे व्हावे तसे ऐलूचे झाले. ती चपापली, मी हे काय करत आहे? माझ्याशिवाय बाळाचं संगोपन करणारा कोण आहे? आईची माया त्याला कोण देईल? मी त्याला असं पोरकं का करावं? मग ती पाण्यातून बाहेर आली. झटपट पावलं उचलून घराकडे परतली. बाळ खरोखरच मोठमोठ्यानं रडत होता. सासू सासरे ऐलूला शोधत होते. इतक्या रात्री ही कुठे गेली? ऐलूला असे भिजलेले पाहून त्यांना नवल वाटलं. सासऱ्याने विचारलं, कुठे गेली होतीस? तुझं लुगडं का ओलं? तिने सांगितलं, बगलावाण्याच्या बायकोच्या चोळ्या शिवायच्या होत्या, त्या आणायला गेले होते. इतके दिवस जमलेच नाही म्हणून यावेळी गेले. पण वाटेत पाय शेणात मारवला म्हणून तळ्यावर पाय धुवायला गेले. सासूनं ऐलूला पोटाशी धरलं. ऐलूनं मारली थाप तिला समजली असणार. आम्हाला सोडून जाऊ नकोस, जाऊ नकोस, असा विचारही करू नकोस. तेव्हापासून तिने ठरवले, इथून पुढे जीव देण्याचं मनातही आणणार नाही. कितीही त्रास झाला तरी सहन करेन. कुणाची बोलणी खावी लागली तरी खाईन, पण पुन्हा आत्महत्येचा विचार करणार नाही. आईची माया माझ्या बाळाला कोण देईल? शिवाय माझे वृद्ध सासू सासरे, वृद्ध माय पिता यांना कोण आधार देईल? जिजीचं हे लेखन वाचताना ऊर दाटून येत होता. मन धगधगत होतं. खरोखरच जिजी कधीही स्वतःच्या सुखात रमली नाही. तिने नेहमी दुसऱ्यांचाच विचार केला. खरोखरच ती सदैव एक आधारभूत जीवात्मा म्हणून जगली. जिजीची आई म्हणजे आमची पणजी खूप म्हातारी अशीच आठवते. म्हातारी, आजारी, कर्करोगग्रस्त. ती आमच्याबरोबर राहायची. जिजीने तिची लेकीच्या मायेनं तिच्या अंतिम श्वासापर्यंत सेवा केली.
तिचं हगणं, मुतणं, ओकणं सगळं काही न कंटाळता अथकपणे तिनं केलं. मोठी आई गेली तेव्हा ती इतकंच म्हणाली, तुझ्या सेवेत मी कुठं कमी पडले असेल तर मला क्षमा कर. जिजीसारखा सेवाभाव मी कुठेच अनुभवला नाही. आम्ही सुद्धा कधी आजारी असलो तर रात्रंदिवस आमच्या उशा पायथ्याशी बसत असे. डोकं दाब, पाय चिपून दे, हा काढा दे, तो लेप लाव, सतत ती करायची. आम्हाला बरं वाटेपर्यंत ती बेचैन असायची. खरंच तिच्या प्रेमाची जातच निराळी होती. फक्त तेवढंच नव्हे तर शेजाऱ्या पाजाऱ्याविषयीही तिला फार कळवळा असायचा. आमच्या घरासमोर एक मुस्लिम कुटुंब होतं. अमीनभाई हा त्यांचा घरजावई होता. तो तसा मजबूत होता पण रंगेल होता. दारू प्यायचा आणि त्याची पत्नी शबरीला मारायची. त्याचा मार खाऊन खाऊन शबरीला रक्तक्षय झाला. ती मरणासन्न अवस्थेत असतानाही अमीनने तिच्या अंगावर हात उगारला. हे जेव्हा जिजीला समजलं तेव्हा ती त्यांच्या घरातली भांडणं सोडवायला धडपडत गेली. अमीनभाईसारख्या दांडग्या माणसाच्या मुस्कुटात तिनं 2 ठेवून दिले आणि म्हणाली, टवळ्या, तुझा हा माज तुझा अल्लाच एक दिवस उतरवेल. त्यावेळी आम्ही जिजीचे कुटुंबीय म्हणून खूप घाबरलो होतो. पण नकळतच अन्यायाला थप्पड मारण्याचा न घाबरण्याचा संस्कार जिजीनेच आम्हाला दिला हे मात्र खरं. ऐलू पुढे आता प्रश्न होता जगण्यासाठी अर्थार्जन करण्याचा. ऐलू तशी जात्याच कलाकार होती. फुलांच्या वेण्या, हार, वाड्या वगैरे ती अतिशय सुंदर सुबक बनवत असे. एका माळ्याशी तिने करार केला होता आणि या माध्यमातून ती थोडेफार पैसे मिळवत होती. पण एक दिवस दादाजींना ऐलूच्या सासऱ्यांना हे कळले आणि त्यांचा संताप झाला. ते ऐलूला म्हणाले, हां, हे धंदे तुम्हाला करायची काही गरज नाही. तुम्हाला काही कमी पडणार नाही. तुम्ही फक्त घर सांभाळा. पण ऐलूने त्यांना जरी काही उत्तर दिले नाही तरी तिने त्यांचे ऐकलेही नाही. तिच्या मनात होते ते भविष्याचे विचार. स्वतःकरिता तरी स्वतःचे पैसे असायला हवेत. त्याकरिता काम हे करायलाच हवं. कुठल्याही प्रकारचं पराधीनत्व तिला नको होतं. तिने अनंत कामे केली. गजरे, वेण्या, हार तर ती करतच होती. या व्यतिरिक्त ती सुताची बटणे करून विकायला लागली. कापसाच्या वातीचेही वेगवेगळे प्रकार करून ती विकू लागली. तिने केलेली शिववात तर प्रचंड खपत असे. कुणाच्या चोळ्या, पोलके हाताने शिवत असे. अविरत तिने कामे केली. कुठल्याही कामाचं तिने कधीही कमीपणा मानला नाही. नवनवीन शिकण्याचीही तिची मूलभूत वृत्ती होती. त्यामुळे ती बऱ्यापैकी पैसे मिळवू लागली. आता ती स्वतःच्या कमाईतून स्वतःसाठी लुगडी घेऊ शकत होती. बाळाला कपडे करीत होती. कधी कुठे यात्रेला गेली तर तिथून कुणासाठी छोटी मोठी भेटवस्तूही आणू शकत होती. ठाण्यात गुजरांची एक प्रतिष्ठित वस्ती होती. त्यांच्या घरी लग्न किंवा इतर काहीही मंगल कार्यासाठी ऐलूला फुलांची वाडी भरण्यासाठी मानाने बोलवत. मुलीची वाडी भरून झाली की ती आदराने ऐलूला नमस्कार करत असे आणि तिला पसा भरून पैसे देत असे. त्यांच्यात अशी रीत होती की चांदीच्या तामणात सुटे पैसे ठेवायचे. त्यात चवल्या पावल्या रुपये असायचे. देताना ते मोजून द्यायचे नाहीत. पसात मुठीत येतील तेवढे सर्व द्यायचे. एकदा ऐलूने तिला मिळालेले पैसे तिच्या सासूबाईंना दाखवले. तेव्हा त्या म्हणाल्या, ही तुझ्या कष्टाची कमाई आहे. ती तू तुझ्याच जवळ ठेव. तू जेव्हा अशी कामावर जातेस तेव्हा माझा जीव टांगणीला लागतो. खूप काळजी वाटते ग. पण विचारांनी पटते. तुझे बरोबर आहे. तुला काम केलं पाहिजे. तुझ्या पुढे तुझ्या बाळाचं भविष्य आहे. जीवनाची वाट खूप मोठी आहे. आम्ही किती ठेवणार तुझ्यासाठी? तळ्याचे पाणी पुरत नाही तर साठलेले किती पुरणार? तुला बुद्धी आहे. तुझ्या अंगात कला आहे. देवाचंच देणं हे. सासूबाईंच्या गौरवोद्गाराने ऐलूचा हुरूप वाढला. ऐलूचे आयुष्य म्हणजे वाळवंटच होतं. पण त्या वाळू कणांनाही ती रगडून जगत होती. प्रयत्न करणाऱ्याला वाटा सापडतात. ऐलूलाही नवनवे मार्ग मिळत गेले. घराच्या समोर असलेल्या गणपतीच्या देवळात एक विहीर होती.
त्या विहिरीतून ऐलू बाळाच्या आंघोळीसाठी रोज एक कळशीभर पाणी आणत असे. त्या पाठीमागे तिचे काही कारण होते. तिथेच आठले नावाच्या एका महिलेशी ऐलूची चांगली ओळख झाली होती. ती शाळेत शिक्षिका होती आणि ती शिकवणीचे वर्गही घेत असे. एक दिवस तिने ऐलूला विचारलं, तुम्हाला मोजे विणता येतात का? ऐलू म्हणाली, हो. मग ऐलूने तिला मोजे, लोकरीचे झबले वगैरे विणायचे शिकवले. आठलेबाईंना कानडी कशिदा अवगत होता. त्यांच्याकडून ऐलूने कशिदा कसा भरायचा ते शिकून घेतलं. आता ती चोळ्यावर कशिदा काम करून बायांना देऊ लागली. बाया खुश. मागणी भरपूर वाढली आणि पैसेही बक्कळ मिळू लागले. एक दिवस ऐलू सहजच आठलेबाईंच्या घरी गेली. तिथे त्यांचा शिकवणीचा वर्ग चालू होता. एक गणित त्यांना सुटत नव्हतं. बाई ते गणित सोडवायला प्रयत्न करत होत्या. शेवटी त्या मुलींना म्हणाल्या, उद्या बघू. मुली निघून गेल्या. ऐलूने बाईंना म्हटलं, काय गणित आहे, मी प्रयत्न करू का? एक त्रैराशिक गणित होतं. तसं अवघड होतं, पण ऐलूला जमलं. तिचे उत्तर बरोबर आलं. त्याच पद्धतीची तिने आणखीही काही गणितं सोडवून दिली. आठलेबाईंना कमालीचं आश्चर्य वाटलं. त्या ऐलूला म्हणाल्या, तुम्ही खूप हुशार आहात. तुम्ही आमच्या शाळेत नोकरीसाठी अर्ज का नाही करत? आम्हाला तुमच्यासारखी माणसं हवी आहेत. नोकरी? माझे सासू सासरे मला परवानगी देणार नाहीत, ऐलू म्हणाली. पण तरीही ऐलूने धीर करून सासूबाईंना या नोकरीविषयी सांगितलं. जे अपेक्षित होतं तेच घडलं. सासूबाई संतापल्या. ऐलूच्या अंगावर येत म्हणाल्या, नोकरी? तुला लाज वाटत नाही विचारायला? आपल्या घरातल्या बायका नोकरी करीत नाहीत. तुला सांगते, तू मर्यादेत राहा, इज्जतीत राहा. तुझं हे चोळ्या वगैरे शिवणंसुद्धा आम्हाला आवडत नाही, पण तुला 2 पैसे घर बसल्या मिळतात म्हणून मान्य केलं. हे नोकरीचं खूळ डोक्यातून काढून टाक. ऐलू दुखावली, पण तिने सासूबाईंचा मान राखला. ऐलू बावळट नेबळट नव्हतीच, पण आधीच दुःखी असणाऱ्या सासूबाईंना आपल्या निर्णयामुळे, वागण्यामुळे अधिक दुःखात टाकावे असे तिला वाटेना. पण पैसे मिळवायचे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं, स्वावलंबी बनायचं आणि बाळाचे, जनार्दनचे भविष्य घडवायचे, ह्या तिच्या जगण्याच्या मूळ हेतूपासून ती कधीही तसूभरही ढळली नाही. घरासमोरच्या देवळात रोज दुपारी बुवा पुराण सांगत, कीर्तन करत, भागवत सप्ताही होत असे. ऐलू तिथे ऐकायला जातही असे. तिथेही ती पिशवीत तिने शिवलेल्या नवीन प्रकारच्या चोळ्या, झंपर घेऊन जात असे आणि तिथे आल्या बायकांना दाखवत असे. तिने शिवलेले कपडे इतके सुंदर असत की तिला तिथेच भरपूर शिलाई काम मिळत असे. पण हे सारं काम हातशिलाईचं असे. आता तिला शिलाईच्या मशीनची गरज पडू लागली. वास्तविक त्यांच्या घराच्या ओटीवर मकन नावाचा एक शिंपी शिवण मशीनवर कपडे शिवायचा. कधीकधी ऐलू त्याला तिने वेचलेल्या कपड्यांना शिलाई मारण्यासाठी त्याच्या मशीनची मागणी करायची. मशीन कशी चालवायची हेही ऐलू निरीक्षणाने शिकली होती. माकन तिने बेतलेल्या तिच्या कापडाचं नवलानं कौतुक करायचा. आता तिच्या कामाला गती आली, गुणवत्ता सुधारली, संख्या वाढली आणि अर्थातच आवक वाढली. ऐलूचा आत्मविश्वास वाढत होता. जिजीचा हा स्वावलंबनाकडे जाणारा तिने लिहिला इतिहास वाचून माझी छाती अभिमानाने भरून गेली. तिच्या अनेक आठवणी मनात होत्या. डोळे सारखे पाणावत होते. आम्ही असे बळकट, जिद्दी, चिवट, टक्कर देणारे का झालो? कारण आम्हाला जिजीचा वारसा मिळालेला होता. जिजी म्हणजे वादळातलं लव्हाळं होतं, न कोलमडणारं. माझ्या जनार्दनला मुलगा झाला नाही, 5 मुली झाल्या, त्याची वंशवृद्धी होणार नाही या पारंपरिक विचारांची खंत जरी तिला असली तरी तिने आम्हा 5 नातींमध्येच तिचा वंश जोपासला. तुम्ही माझ्या वंशाच्या पंत्या ग, असं म्हणायची ती. आणि म्हणूनच तिने आमचे मार्ग कधी अडवले नाहीत. खरोखरच आम्ही मुली असून हे मुलासारखेच घडलो त्या घरात. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात.
धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.